सिविक मिरर कडून आपण जरा देख के चलो हा उपक्रम राबवतोय आणि यामध्ये रस्त्यावरचे जे वाहन चालक आहेत जे वाहनांचं वाहतूक नियमांचं पालन करत नाही आणि त्यामुळे नेमक्या काय काय समस्या येतात किंवा या नागरिकांनी वाहतुकीचे नियम जे आहेत ते पाळावे यासाठी या उपक्रमाच्या अंतर्गत माहिती दिली जाते आणि यामध्येच एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲम्ब्युलन्स। जेव्हा रस्त्यावर एखादा अपघात होतो तेव्हा त्या अपघातात कोणीतरी जखमी होतं आणि जखमी झाल्यानंतर तिथे गाड्यांचे हॉर्न येतात, वाहतूक कोंडी होते। मात्र जो जखमी व्यक्ती असतो त्याला वाचवण्यासाठी एकच जण पुढे येतो तो म्हणजे तिथे असणारा ॲम्ब्युलन्सवाले, जे ड्रायव्हर असतील किंवा जे कोणी ॲम्ब्युलन्सवाले असतील ते येतात आणि त्यानंतर त्यांच्याकडूनच जो जखमी व्यक्ती असतो त्याला मदत दिली जाते। वेळ जी आहे ती त्यांच्यासाठी खरं तर जेव्हा तो पेशंट किंवा जो जखमी व्यक्ती त्या गाडीमध्ये बसवला जातो तेव्हा त्यांच्यासाठी वेळ म्हणजे जीवन मृत्यूची खरं तर एक हे पाहायला मिळते आणि तेच लोक आपल्यासोबत आहेत जे ह्या अशा प्रकारचं ते हिरोज खरं तर म्हणायला लागेल आपल्याला, ते आपल्यासोबत आहेत आज जे हे सगळं काम करतात। काय सांगाल जेव्हा एखाद्या ठिकाणी अपघात होतो त्या अपघाताच्या ठिकाणावरून आपल्याला जर कोणाला घेऊन जायचं असतील जखमी व्यक्तींना तर काय नेमकी प्रोसेस असते आणि काय नेमकं तुम्हाला फेस करायला लागतं? प्रश्न जेन्युइन आहे। आता बघता बघता ट्रॅफिक जर बघितली तर प्रचंड प्रमाणात आता पुण्याची लोकसंख्या त्याला कारणीभूत, लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे, रिडेव्हलपमेंट वाढत आहे, लोक राहायला येतात तर ह्या गोष्टी होतातच। परंतु जेव्हा ह्या समस्या सर्वात जास्त आम्हाला फेस करायला होतं पावसाळ्यामध्ये, जनरली पावसामध्ये काय होतं की पाऊस झाल्याच्या नंतर प्रचंड ट्रॅफिक, जे पण सिग्नल असतील ते एकदम जाम होतात आणि त्या वेळेस समजा स्किड जर झाला, एखादा बाईकवाला स्किड झाला किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्याला उचलून ते हॉस्पिटलाइज करायपर्यंत ज्या सिग्नलचा, ज्या ट्रॅफिकचा आम्हाला सामना करावा हा प्रचंड आहे। पण यातनं जर मार्ग काढायचं मला असं वाटतं की लोकांनी मानसिकता बदलायला हवी की बाबा ॲम्ब्युलन्स जर आहे तर त्या ठिकाणी आपलं कोणी असू शकतं किंवा इतर कोणी आहे, तरी अशी जाणीव जर ठेवली तर प्रत्येकाने याला जर गांभीर्याने घेतलं, प्रत्येकाने त्याला रस्ता करून दिला किंवा काहीतरी मार्ग काढून दिला तर हे एकदम सोपी समस्या होईल ॲम्ब्युलन्सवाल्यांची, असं मला वाटतं। अपघाताच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा सर्वात पहिले तुम्ही काय करता? आम्ही तिथं पोहोचल्याच्या नंतर अपघात कसा झाला आहे, त्याला काय लागलं आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाला किंवा कधी कधी स्पाईनला पण इंजुरी झालेली असते, वरनं काय दिसत नाही, मग त्याला कसं उचलायचं त्या म्हणजे आम्ही एक आमचा सोर्स लावतो की बाबा या माणसाला काय झालं, हा वाचल का, कळतं बघितलं। एखादा कॉल येतो की असं काहीतरी झालंय, एखाद्या ठिकाणी अपघात झालाय तर तेव्हा नेमकं काय डोक्यात येतं, काय वर्णन सुरू असतं डोक्यामध्ये? डोक्यात एकच असतं की आता काही करून आपल्याला तिथं पोहोचायचं आहे, अपघात झालाय आता पोहोचायचं आहे। कारण काय असतं माहिती आहे का, एखाद्याचा अपघात झाला ना की त्यावेळेस आहे ना की तिथं भरपूर 100 लोक जमा झालेले असतात, पण ॲम्ब्युलन्स आल्याशिवाय कोणी हात लावायला तयार होत नाही आणि ज्यावेळेस ॲम्ब्युलन्सवाला जातो मग तो एक शक्तिमान असतो त्यांच्यासाठी, त्या 100 जणांसाठी। मग त्याने हातात ग्लोव्ज घातले तरी चालतात, नाही घातले तरी चालतात, फक्त त्यांच्या मनात एकच असतं तो ॲम्ब्युलन्सवाला आहे ते उचल। पण ॲम्ब्युलन्सवाल्याचा पण जीव आहे, ग्लोव्ज घालच तर एक सेकंद तरी द्या, दादा मला बघू तर द्या त्याला काय लागलं, कुठं उचलायचं आहे। ज्या ठिकाणी त्याचा पायच फ्रॅक्चर झाला आहे, 2 तुकडे झाले, तिथं तर मी हात लावून उचलू शकत नाही, त्याला मला बघावं लागेल ना त्याला कशा पद्धतीने उचलावं लागेल। जेव्हा अशा एखाद्या जखमीला घेऊन गाडीमधनं निघता, तुम्ही त्या स्पॉटवरनं निघता तेव्हा काय नेमके आव्हानं येतात समोर? म्हणजे जसं की ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत किंवा वाहन जी चालवतात वाहनं तर ते वाहन चालक नियमांचं पालन करत नाही, काय काय नेमक्या समस्या येतात समोर? सगळ्यात महत्त्वाचं तर एक आहे रहदारी पुण्यातली, आणि त्यातनं वाहन चालक जे बाजूला होत नाहीत आणि काही वाहन चालक तर फोनवरती मग्न असतात, तो एक विषय। परत फुटपाथ अतिक्रमण, एक गाडी लागलेली असेल फुटपाथला तर तिथं 100 गाड्या लागल्या असतात टू व्हीलर आणि प्रत्येक जण बादशाह असतो, मग त्याला ॲम्ब्युलन्सची काही घेणं नसतं। त्यावेळेस आपण म्हणलं दादा गाडी काढ रे, अरे 2 मिनटं थांब ना, तुला दम निघत नाही, आणि अशी पण काही लोक आहेत। आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय की जनजागृती झाली पाहिजे। एखादा जखमी आहे, त्याला तो जीवन मृत्यूचा संघर्ष सुरू आहे आणि तो गाडीत आहे आणि आपण त्याला पोहोचवतो, काय नेमका असं काही अनुभव सांगता येईल? एक प्रकारे ही म्हणजे एकीकडनं मृत्यूदूत त्याला घ्यायला येतोय आणि दुसरीकडे आम्ही त्याला वाचवण्यासाठी पळतोय। म्हणजे आमची जी स्पर्धा असते ही एक प्रकारे मृत्यूशी स्पर्धा असते
माझ्या अंगावर बोलताना काटा येतोय, पण तेव्हा जी काय सिच्युएशन आहे त्यामुळे ह्याला वाचवायचा आपल्या हातात जेवढा प्रयत्न तेवढा आपण केला पाहिजे. पुढे शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. पण याच्यासाठी आम्ही जी काय धडपड करतो त्याला आजूबाजूच्या लोकांनी पण तेवढा जर सपोर्ट केला तर मला वाटतं म्हणजे जीव वाचवण्याचं प्रमाण वाढवता येईल आम्हाला. नक्की. आता तुम्ही असे अपघात बघता, नेहमीच अपघात असे बघत असाल, मग तुम्ही हे जे वाहन चालक आहेत त्यांना काही सल्ला द्याल का? म्हणजे सीट बेल्ट लावा किंवा हेल्मेट वापरा, असं काही तुम्ही सल्ला द्याल का? सगळ्यात महत्त्वाचे पहिले जे नवीन टू व्हीलर चालक आहेत, एका हातात मोबाईल कानाला लावलेला कुठेतरी काहीतरी चालवत असतात, इंडिकेटर व्यवस्थित दिले जात नाहीत, ट्रॅफिककडे लक्ष नसतं, सायरन वाजत असतो पण त्याच्याकडेही लक्ष दिलं जात नाही. त्यांना त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. हे कार चालक काचा बंद, आतमध्ये मोठ्याने टेप लावलेला असतो, तर मागणं सायरन वाजतोय तर आरशात सुद्धा बघायचे कष्ट घेत नाहीत की बाबा काय मागं आवाज येतोय, कुठून आवाज येतोय. ते ह्या ज्या काही गोष्टी बेसिक सेन्स आहे ना ड्रायव्हिंगचा, तो लोकांना नाही आहे. लोकांना गाडी चालवता येते पण लोकांना गाडी रस्त्यावर चालवता येत नाही. अनेक आव्हानं असतील, पण असं एखादं प्रमुख आव्हान काय वाटतं जेव्हा एखाद्या पेशंटला घेऊन जात असाल तेव्हा? रस्त्यांचं आपल्याकडे जे प्रमाण आहे ना, रस्त्यांची रुंदी आणि ट्रॅफिक त्याच्यावर असलेलं हे प्रमाण खूप व्यस्त आहे. म्हणजे जर रस्त्याची कपॅसिटी 100 गाड्यांची असेल तर त्याच्यावरती जर 700 ते 800 गाड्या असतात. त्यामुळे साहजिकच ट्रॅफिक जाम होणं वगैरे हे सगळं आहेच. म्हणजे टाऊन प्लॅनिंग हा विषय पण आला आणि लोकांनी स्वयंशिस्त पण जरा पाळली पाहिजे. या दोन गोष्टींचं जर कॉम्बिनेशन झालं तर आपल्याकडे हे अपघात होण्याचं प्रमाणही कमी होईल आणि अपघातग्रस्त व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटलला पण नेता येईल. तरुणाई आहे ती हातात फोन घेऊन म्हणजे मोबाईल घेऊन गाडी चालवते, मग त्यामुळे त्यांचं लक्ष नसतं, बाकी आपल्या मागणं ॲम्ब्युलन्स येते किंवा काही येतं काही त्याच्याकडे लक्ष नसतं त्यांचं. अशा तरुणांना काय सांगाल? त्यांना मी एकच गोष्ट सांगेन की पाठीमागून एखादी ॲम्ब्युलन्स जर आली तर थोडंसं मनात हा विचार आणा फक्त की त्या ॲम्ब्युलन्समध्ये जर आपल्या घरातला जर एखादा रुग्ण असेल तर त्यावेळेस पब्लिककडून आपली जी अपेक्षा असते तीच तुम्ही इतरांसाठी ठेवा. कारण की हेडफोन लावून गाडी चालवणं, हेडफोन लावल्यानंतर पाठीमागचा आवाज काही येत नाही, आजूबाजूचाही येत नाही, आणि हेल्मेट घातल्यानंतर सुद्धा मे बी असं साईडचं दिसत नाही जास्त. पण ठीक आहे की तुम्ही जर आता बाईकवाल्यांनी जर समजा लेफ्ट साईडची लेन पकडली, रिक्षावाल्यांनी सुद्धा लेफ्ट साईडची लेन पकडली, कारवाले, पाठीमागून जर ॲम्ब्युलन्स आली तर तुम्ही ॲटलिस्ट काही न करता तुमची गाडी स्लो करा आणि थोडी गाडी लेफ्ट साईडला घ्या, ॲम्ब्युलन्स साईडने निघून जाईल. एखादा अनुभव सांगता येईल का कशाविषयीचा? म्हणजे असंच ॲम्ब्युलन्स मधून तुम्ही निघालाय कुठेतरी दवाखान्यात घेऊन चाललाय आणि मग ह्या वाहतूक कोंडीमुळे असं काही दुःखद अनुभव कधी आलाय? तसे तर अनुभव रोजच येतात, पण एक ॲम्ब्युलन्सवाल्याला मी स्वतःही ॲम्ब्युलन्स चालवतो, त्याच्यामुळं ॲम्ब्युलन्सवाल्याला नॉर्मली आपण विचार करतो की फक्त समोरच्याला वाचवायचं आहे आणि गाडीतल्याला वाचवायचं आहे, पण तसं नाही आहे. ॲम्ब्युलन्सवाल्याला समोरच्यालाही वाचवायचं आहे, साईडच्यांवरही लक्ष ठेवायचं आहे, गाडीतला रुग्णही वाचवायचा आहे, स्वतःचा जीवही वाचवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पुण्यामध्ये बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स येते त्या ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागं आपल्याला रस्ता बसेल हा प्रयत्न करण्यासाठी तारेवरची कसरत बाईकवाले करतात. त्यांना सुद्धा हे, कारण की ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागं कुणीही चालू नका, तो कधी कुठं अचानक त्याला ब्रेक मारायची वेळ येईल हे सांगता येत नाही. नक्की. आणखी एक यांनी मुद्दा उपस्थित केला, जसं की ॲम्ब्युलन्सच्या मागणं जर गाडी चालवली तर अपघात होण्याची शक्यता असते, म्हणजे कुठे पण ॲम्ब्युलन्स थांबू शकते, अचानक ब्रेक दाबायला लागू शकतो. तर अशा तरुणांना काय सांगाल जे अशा गाड्या चालवतात? गाडी चालवताना रस्त्यावरती लक्ष देऊन गाडी चालवा हो प्लीज. तुमच्या गाडी चालवत असताना डोक्यात काहीतरी विचार आहे, काहीतरी कुठलं तरी प्लॅनिंग आहे, समोर गाडी दिसते, मिळेल त्या सापटीतनं कुठल्या तरी गचपणातनं गाडी काढणं, ॲम्ब्युलन्सला चिटकून गाडी चालवणं हे टाळायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या वाहनापासून अंतर सुरक्षित तुम्हाला ठेवायलाच पाहिजे. ॲम्ब्युलन्स असेल तर जरा जास्त अंतर ठेवायला पाहिजे.